नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्वाचा जी आर आलेला आहे पवित्र पोर्टलमध्ये. शिक्षक भरती संदर्भातला जी आर आहे. शिक्षक भरती करत असताना जे रूल्स आणि नियम लागू झाले 2017 पासून, त्याच्या अगेन्स्ट हा महत्वाचा जी आर आहे. त्याच्या अगेन्स्ट म्हणजे त्याला मान्य करणारा हा जी आर आलेला आहे. तो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि ह्या जी आर मुळे काही अंशी का होईना शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या जाहिरातीमध्ये पदसंख्या वाढणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा. आणि परत एकदा सांगतो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस लावल्या होत्या, ज्यांना याचा फायदा झाला, टीईटी असेल, टेट असेल किंवा सीडी असेल किंवा केंद्रप्रमुख इतर एक्झाम असेल, फायदा झाला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही हे पोहोचवा. तुमच्या स्टेटसला पण ठेवा. तुमच्या मित्रांना सजेस्ट करा. बघा, आपण आपल्या मित्राला गाडी घेण्यासाठी, मोबाईल घेण्यासाठी सजेशन जसं देतो, तसंच एक चांगलं करिअर आहे टीईटी म्हणजे. या टीईटीच्या करिअरसाठी तुमच्या मित्रांना नक्की तुम्ही सजेशन द्या. तुम्हाला जर आमचं टीचिंग आवडत असेल, आमची टीम आवडत असेल तर नक्की सजेशन द्या. आणि दिलं सजेशन मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा. सो इग्नाइट अकॅडमीची टीईटीची नवीन बॅच आपण चालू केलेली आहे. 1 एप्रिल पासून चालू होत आहे. या बॅचचं नाव आहे द्रोणा बॅच 10.0. 10 बॅचेसला 10वी बॅच आहे. 9 बॅचला शिकवणारे सगळीच फॅकल्टी तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवणार आहे. एवढा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 5,000 प्लस त्यांनी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन किंवा निवड करून दिले, पात्र करून दिलेले आहेत. सो ती टीम तुम्हाला शिकवणार आहे. पीपीटी स्वरूपात नोट्स, पीएफ स्वरूपात नोट्स, 350 प्लस टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. 9 दिवस नवी सुरुवात असं सेशन पण आहे. महारिव्हिजन सेशन आहे. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे. सगळं तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल. इव्हन दो तुम्हाला ह्या शिकवणाऱ्यांचे मार्गदर्शनाची पुस्तकं पण आहे, म्हणजे ते लेखक पण आहे स्वतः, ते पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. ही सगळी बॅच तुम्हाला इथे अवेलेबल आहे. 2 प्रकारच्या बॅच आहे. एका बॅचमध्ये विथ बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच मिळणार आहे. थोडं मागे पुढे होऊ शकतं पण हे घरपोच तुम्हाला मिळणार आहे आणि इथे ते अवेलेबल नाहीये. सो तुम्हाला योग्य ती बॅच निवडायची आहे. 1 एप्रिल पासून बॅच चालू होते. तुमच्या मित्रांना नक्की सजेशन द्या. चला, तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा जी आर आलाय बघा. जी आर आहे 25 मार्च 2026 शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरून नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्याबाबत. माझं समजून घेऊया की तरतूद काय होती. तरतूद बघा, शिक्षकेतर जे कर्मचारी असतात, आता शिक्षकेतर कर्मचारी कोणकोणते आहे, उदाहरणार्थ ग्रंथपाल, हे त्या शाळेमध्ये ग्रंथपाल असेल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक असू शकतात किंवा अजून काय असू शकतं, यामध्ये लिपिक असू शकतात बघा, वरिष्ठ लिपिक असेल, कनिष्ठ लिपिक असेल. तर ह्या कर्मचाऱ्यांचं प्रमोशन होत होतं आणि प्रमोशन होत असताना यांना डायरेक्टली शिक्षण सेवक म्हणून किंवा शिक्षक म्हणून तिथे नियुक्ती मिळत होती, पदोन्नती मिळत होती. पण आता या संदर्भातला हा जी आर येऊन हा रद्द करण्याबाबतला जी आर आहे. हा बघा, कुणी काढला जी आर, शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी आर आहे. आता यात काय सांगितलं थोडक्यात आपण बघूया. डायरेक्ट मी तुम्हाला जी आर कडे घेऊन जातो. बघा, जी आर माझ्याकडे अवेलेबल आहे. हा जी आर आहे बघा, 25 मार्चचा जी आर आहे. तर यामध्ये संदर्भ त्यांनी जो दिलेला आहे, म्हणजे पाठीमागचा एक काय होतं त्याला काय म्हणजे आपल्याला पूरक पत्र होतं बघा. पाठीमागचं एक शासनाचं पूरक पत्र होतं, ज्यामध्ये हे कधीच आहे, 6 जून 2005चं हे पूरक पत्रक आहे. आणि यामध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांनी काय सांगितलं होतं की यामध्ये काय म्हटलं होतं ते थोडक्यात त्यांनी प्रस्तावनामध्ये पण सांगितलं बघा. काय सांगितलं बघा, राज्यात शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, म्हणजेच काय बरं, टेट मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय 2017 पासून शासनाने घेतलेला होत आहे. आता चौथी होणार टेट, 3 झाल्या, आता बघूया चौथी होईल. 17 पासून जवळपास 26 पर्यंत, म्हणजे फारच मागे महाराष्ट्र शासन. यानुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भी शासन पूरक पत्रकात, हे पूरक पत्रक काय सांगते बघा, शिक्षकेतर कर्मचारी, तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारचे कर्मचारी मला एक्झाम्पल दिलेत, यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय यांची टेट एक्झाम होतच नव्हती. मग कसं होतं त्यांचं सिलेक्शन, यांची पदोन्नती होत होती. कशी, केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, म्हणजे काय, डीएड बीएड झाला असेल, एखादा लिपिक आहे त्याचं डीएड बीएड झालं, त्याची पदवी पण झाली आहे, मग चला तो पदोन्नतीला पात्र आहे, पदोन्नतीचे निकष तो पात्र करतोय, पात्रता अर्हता त्याच्याकडे आहे, मग त्याला पदोन्नती देऊन टाका. मग त्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे, ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. म्हणजे ज्यांना ते शिकवणार आहेत, तिथे कारकून म्हणून, म्हणजे लिपिक म्हणून ते जॉब करत होते, ग्रंथपाल होते, आणि मग त्यांच्या व्यावसायिक शैक्षणिक अर्हतेवरती पदोन्नती दिली आणि ती विद्यार्थ्यांना शिकवायला गेले. ही बाब शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे, असं जी आर सांगतोय. यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता विचाराधीन होती आणि मग शासन निर्णय त्यांनी आणलेला आहे. शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलंय की त्या पूरक पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, तर तो परिच्छेद क्रमांक 8 असा होता आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणून त्याची नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील. ते होत असताना पुढे काय सांगितलंय, अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी पण ग्राह्य धरली जाईल. शिक्षण सेवकाचंही त्याला सॅलरी आणि याची पण निवृत्तीची सॅलरी त्याला मिळणार, असं जी आर किंवा हे परिपत्रक पूरक पत्र म्हणत होतं. मात्र आता हा जी आर काढून काय झालंय, सदर तरतूद या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक्रमित शब्दाचा अर्थ आहे की जे होतं जुनं हे सगळं काय रद्द करण्यात आलेलं आहे आणि नवीन नियमाप्रमाणे, म्हणजे नवीन नियम काय आहे, टेटच्या माध्यमातून गुणानुक्रमे तुम्हाला गुणवत्तेनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्या कर्मचाऱ्याने आता पदोन्नतीमधून शिक्षक होऊ शकत नाही. त्या कर्मचाऱ्याने जर शैक्षणिक व्यवसायिक अर्हता धारण केली असेल त्याने टेट द्यावी, अपेक्षेनुसार टी-टी-सी-डी किंवा टेट द्यावी आणि त्याच्यानंतर आता हे कर्मचारी शिक्षक होऊ शकतात. सो आता टेट शिवाय पर्याय नाहीये किंवा संबंधित वर्गानुसार टी-टी-सी-डी पण देणं गरजेचं असणार आहे, असा हा जी आर सांगतो. मग साहजिक आहे या ठिकाणी जी पदोन्नती होत होती आणि शिक्षकांच्या जागा या कर्मचाऱ्यांना मिळत होत्या त्या आता पदोन्नतीने या कर्मचाऱ्यांना जागा मिळणार नाही. ह्या जागा रिक्त राहिलेल्या जागा ह्या आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच भरल्या जातील, असं ह्या जी आरचा डायरेक्ट इनडायरेक्टली अर्थ निघतो. आणि त्यात त्यांनी परत सांगितलेलं आहे, जसं की तुम्हाला एक पूरक पत्र दाखवलं मी 2005चं पूरक पत्र आहे, त्या संदर्भातले अजून असे काही शिक्षकेतर पदावरून शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबतचे कोणतेही शासन आदेश असेल, परिपत्रक असेल, संलेखन असेल तर अशा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित म्हणजेच काय रद्द करण्यात येत आहे. सो टेट शिवाय पर्याय नाही असं हे जी आर सांगतोय. म्हणजेच आता इथून पुढे या जागा ज्या कर्मचाऱ्यांना जात होत्या त्या रिक्त जागा आता पवित्र पोर्टल मार्फतच भरल्या जातील. याचा इनडायरेक्ट अर्थ असा होतो की तुम्हाला इथे शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलला जागा सुद्धा वाढणार किंवा ज्या येणारच होत्या जागा त्यात अजून थोडीशी वाढ होणार आहे या जी आरच्या अटी शर्तीनुसार. सो विद्यार्थ्यांना चांगली बातमी तुमच्यासाठी आहे. हा नवीन नियम म्हणजे आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन हा निकष असणार, त्यांना डायरेक्ट पदोन्नती मिळणार नाहीये. त्यांनी जर व्यावसायिक शैक्षणिक अर्हता धारण केली असेल तर तुम्हाला बाय प्रोसेस जावं लागणार आहे. आणि अजून एकदा सांगतो मी तुम्हाला, जे विद्यार्थ्यांनी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस असेल वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी कनेक्ट असाल, तुम्हाला आवडलं असेल आमची टीम, तर तुमच्या मित्रांना नक्की सजेस्ट करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुम्ही स्टेटस ठेवा, तुमच्या मित्रांना कळवा. जसं आपण एखाद्या मित्राला कळवतो नवीन गाडी हीच घे, का घ्यायची ते फीचर पण सांगतो, तसं इग्नाइट अकॅडमी का घ्यायची हे फीचर पण तुम्ही त्यांना सांगा. कारण भविष्यात त्यांनी ही बॅच जॉईन करून जर टीटी क्वालिफाईड झाला तर तो तुमचं नाव घेईल, अरे बरं झालं तू भेटला मला आणि तू सजेशन दिल्यामुळे मी इग्नाइटला जॉईन झाली आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये एक्झाम पण क्रॅक केली. याचं श्रेय सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. सो चांगलं वाटत असेल, आवडलं असेल तर नक्की त्यांना इग्नाइटची ही नवीन बॅच 1 एप्रिल पासून चालू होते द्रोणा 10.0 सजेस्ट करा. 2 प्रकारच्या बॅच आहे. तुम्हाला या बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली, कॉल करायची पण गरज नाही आहे. डिस्क्रिप्शन लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा, माहिती भरा, OTP त्यात टाका आणि कॅटेगरी निवडा शिक्षक भरती. तुम्हाला हवी ती बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करून पे नाऊ नावाचा ऑप्शन त्यावर क्लिक करा. फीस पुढे जाते तुमची इग्नाइटलाच मिळणार आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासात तुमची बॅच पण चालू होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर पण गोष्टी आमच्याकडे अवेलेबल 2 रुपयाची बॅच ज्यामध्ये टीटीची सगळी माहिती आम्ही दिलेली, ती बॅच जॉईन करा. स्पेशल बॅचेस पण अवेलेबल आहे आणि पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये 2026 ची नवीन आवृत्ती अवेलेबल आहे. हे पुस्तक सगळ्यांकडे असावं. सक्सेस मास्टरचं नक्की घ्या. तुम्ही ऍपवरून घ्या, डिस्काउंट मिळेल तुम्हाला. बुक स्टॉलवर जा किंवा अमेझॉनवर पण तुम्ही मागणी करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.